हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 6.2 पाहणार आहोत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर पाहणार आहोत. पण ट्रिग्नॉमेट्रीचे आपण टर्म्स फाइंड आउट केले, रेशोज फाइंड आउट केले, टेबल कसा तयार करायचा तो शिकला. ठीक आहे. पण ट्रिग्नॉमेट्रीचा वापर आपण कुठं करू शकतो, त्याचे काहीतरी ऍप्लिकेशन्स आहेत. जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच आपण पाहणार आहोत. पण ऍप्लिकेशन्स बेसवर कुठं आपण ट्रिग्नॉमेट्री यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक टॉवर आहे, त्या टॉवरची हाईट किती आहे, तर हे आपण डायरेक्ट मेजर करू शकत नाही. म्हणजे असे काही डिस्टन्स आहे ज्यांचं मेजरमेंट आपण डायरेक्ट मेजर करू शकत नाही. त्या ठिकाणी आपण ट्रिग्नॉमेट्रीची हेल्प घेऊन ते डिस्टन्स मेजर करू शकतो. पण आता हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत, त्या सुरुवातीला आपण पाहू. सी द ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. Trigonometric ratios can be used to estimate the distance between the two inaccessible points or the heights of the objects which cannot be determined by the direct measurement. पहा, ट्रिग्नॉमेट्री जे रेशो आहेत, जे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा आणि रिमेनिंग जे 3 आहेत, त्या सगळ्यांचा यूज आपण करू शकतो. कशासाठी? टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द अनअसेबल पॉइंट्स. म्हणजे असे जे दोन पॉइंट्स आहेत त्याच्यातील डिस्टन्स आपण डायरेक्टली मेजर नाही करू शकत. or the height of the objects which cannot be determined by direct measurement. आणि असे काही मोठमोठे ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांचे हाईट आपण डायरेक्टली मेजर करू शकत नाही. त्या ठिकाणी त्यांचं मेजरमेंट हे आपण ट्रिग्नॉमेट्रीच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सी हाईट ऑफ टॉवर. आता हाईट ऑफ टॉवर म्हणलं तर पहा इथं इन गिवन फिगर हिअर BC is the tower. And how we find the height of this tower BC? See, the person is standing at a point A. Means if we know the distance between the person and the base of that tower, means if AB is known, then with the help of trigonometry, we can find the height of the tower, that is the BC. Then see the another example, distance of the ship from the lighthouse. आता लाईट हाऊस आहे, लाईट हाऊस पासून शिप किती अंतरावर आहे हे आपण डायरेक्टली मेजर करू शकत नाही. ठीक आहे. सी इन फिगर, आता ह्या ठिकाणी पॉइंट ए ला शिप आहे आणि BC ही लाईट हाऊस आहे. मग BC पासून ती शिप किती अंतरावर आहे हे जर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ह्या ठिकाणी आपण ट्रिग्नॉमेट्रीची हेल्प घेऊन ते डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. And one more example is here, that is the width of river. रिव्हर आहे, रिव्हरची विड्थ आपल्याला मेजर करायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका ठिकाणी पर्सन आहे किंवा एका ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, त्यापासून आपण 2 बोट पाहू शकतो. मग त्या ठिकाणी होणारे अँगल्स, त्या अँगल्सच्या सहाय्याने आपण आणि ट्रिग्नॉमेट्रीचे रेशिओज घेऊन आपण ते विड्थ ऑफ द रिव्हर फाइंड आउट करू शकतो. म्हणजे असे बरेच एक्झाम्पल्स आहेत ज्या ठिकाणी आपण ट्रिग्नॉमेट्रीची हेल्प घेऊन या ठिकाणी ते जे डिस्टन्स आहे ते फाइंड आउट करू शकतो. पण आता हे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला काही आपल्याला टर्म्स ह्या अभ्यासाव्या लागतील. सी द टर्म्स रिलेटेड विथ द ट्रिग्नॉमेट्री. आता कोणत्या टर्म्स आहेत, तर फर्स्ट या 3 टर्म्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. फर्स्ट वन आहे लाईन ऑफ विजन, सेकंड आहे अँगल ऑफ एलिव्हेशन आणि थर्ड आहे अँगल ऑफ डिप्रेशन. आता लाईन ऑफ विजन हा कन्सेप्ट, सी AB आता ही लाईन तुम्हाला दिसते, या लाईनला आपण लाईन ऑफ विजन कन्सिडर केलं. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लाईन ऑफ विजन? सी इफ अन ऑब्झर्वर इज ऍट अ लोकेशन ए, म्हणजे ए ह्या ठिकाणी एक ऑब्झर्वर म्हणजे एक व्यक्ती उभी आहे, लुकिंग ऍट अन ऑब्जेक्ट बी, आणि बी ह्या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ए ह्या ठिकाणी पर्सन आहे, तो पर्सन बी ह्या ठिकाणी असलेल्या ऑब्जेक्टला पाहत आहे. देन दिस लाईन ए बी इज कॉल्ड एज अ लाईन ऑफ विजन. म्हणजे लाईन ऑफ विजन इज द लाईन इन बिटवीन दॅट ऑब्झर्वर अँड द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वरच्या मध्ये जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ विजन म्हणणार. देन सी द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन कोणाला म्हणायचं? आता इथं पहा, फिगर पहिला आपण मेन्शन करू. AM हा एक रेष दिसतो किंवा ही एक लाईन दिसते. आता ही लाईन आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणली.
ठीक आहे. आणि ए बी ही लाईन ऑफ विजन आहे. आत्ताच आपण पाहिलं लाईन ऑफ विजन म्हणजे काय? अ लाईन विच जॉईन्स द ऑब्झर्वर अँड द ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या ठिकाणी जो पॉइंट बी आहे त्या बी ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे. इथं आपण घेऊ ऑब्जेक्ट. सी द लाईन जॉईनिंग द ऑब्झर्वर अँड द ऑब्जेक्ट इज द लाईन ऑफ विजन. पण हा जो ऑब्जेक्ट आहे तो हॉरिझॉन्टल लाईन पेक्षा वर आहे बघा, अप्पर लेवलला, हायर लेवलला आहे. ठीक आहे. व्हॉट इज अँगल ऑफ एलिव्हेशन? मग अँगल ऑफ एलिव्हेशन कोणाला म्हणायचं? इफ अन ऑब्झर्वर इज ऍट पॉइंट ए, ऑब्झर्वर हा पॉइंट ए वर आहे, ऑब्झर्व्स द पॉइंट बी विच इज ऍट अ लेवल हायर दॅन ए. म्हणजे ए ह्या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, तो बी हा ऑब्झर्व करतो, म्हणजे बी ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट आहे. मग ए ह्या ठिकाणचा पर्सन हा ऑब्झर्वर बी ह्या ठिकाणी पाहतो अँड धिस लेवल मीन्स ए बी ही लाईन ऑफ विजन जी आहे, धिस लेवल इज हायर दॅन ए. आता ए पेक्षा ती हायर पोझिशनवर आहे. अँड हिअर AM इज दी हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट हा हॉरिझॉन्टल लाईन पेक्षा वरच्या हायर लेवलला असेल त्यावेळी जो तयार होणारा अँगल आहे त्या अँगलला आपण अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणणार. पहा इन फिगर पॉइंट बी, ऑब्जेक्ट इज ऍट अ पॉइंट बी अँड ए at that point the observer is just stand here. Okay, and AM is a horizontal line, means if the line of vision is at the higher level than the horizontal line, then the angle formed between them is known as the angle of elevation. Means here in figure BAM is the angle of elevation. आता हे एक्झाम्पल हे म्हणजे सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आपण बिल्डिंगवर उभे आहोत, बिल्डिंगच्या टॉपला उभे आहोत आणि त्या बिल्डिंगच्या टॉपवरून आपण रस्त्यावरून जाणारी कार पाहतो. ठीक आहे. आता रस्त्यावरून पाहण्यासाठी आपल्याला खाली म्हणजे खालच्या दिशेने रोड करत पाहावं लागेल. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ की आपण रोडवर उभा आहोत. ठीक आहे. ऑब्झर्वर हा रोडवर उभा आहे आणि एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगचा टॉप हा आपल्याला पाहायचा आहे. मीन्स BC इज दी बिल्डिंग आणि ऑब्झर्वर त्या बिल्डिंगचा टॉप पाहतो, म्हणजे ह्या ठिकाणी सी ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि ए ह्या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, म्हणजे AC ही लाईन ऑफ विजन झाली आणि AM ही हॉरिझॉन्टल लाईन झाली. आता या दोघांच्या झालेला जो अँगल आहे, अँगल BAC हा जो अँगल आहे हा अँगल ऑफ एलिव्हेशन म्हटलं जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे अँगल ऑफ डिप्रेशन. आता अँगल ऑफ डिप्रेशन साठी फिगर थोडी चेंज झाली. सी AM is a horizontal line and observer is a stand at point A. A ह्या ठिकाणी ऑब्झर्वर उभा आहे and he see that object which is a place at a point C. म्हणजे C च्या ठिकाणी ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. बघा मगाशी ऑब्जेक्ट हा AM लाईन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनच्या हायर लेवलला होता. आता ऑब्जेक्ट जो आहे तो हॉरिझॉन्टल लाईनच्या लोअर लेवलला आहे. Means the angle formed between that horizontal line and line of vision, where that line of vision is lower than that horizontal line, then such an angle is known as an angle of depression. त्यावेळी त्या अँगलला आपण angle of depression म्हणू. See here, if an observer is at a point A, at a point A ला हा observer आहे, observes the point C which is at a level lower than the A. म्हणजे A ह्यापेक्षा लोअर लेवलला हा ऑब्जेक्ट आहे. मीन्स AC is a line of vision which is lower than the horizontal line. And here AM is a horizontal line. Then angle MAC is known as here angle of depression. बघा या ठिकाणी अँगल MAC जो तयार झाला त्याला आपण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो. म्हणजे लोअर साईडला ज्यावेळी ऑब्झर्वर पाहतो, हॉरिझॉन्टल लाईनच्या लोअर साईडला पाहतो त्यावेळी अँगल ऑफ डिप्रेशन होतो, अप्पर साईडला ज्यावेळी पाहतो त्यावेळी अँगल ऑफ एलिव्हेशन होतो. आता एक्झाम्पल सेम की जो ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द टॉप ऑफ द बिल्डिंग अँड ही वॉचेस द कार्स ऑन द रोड. रोडवर जी कार आहे ती कार ती वॉच करतो. बघा आता ऑब्झर्वर ए ह्या ठिकाणी उभा आहे आणि सी ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ही झाली आपली लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन आणि इथून जर कन्सिडर केले तर AD इज दी हॉरिझॉन्टल लाईन.
हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन पेक्षा लाईन ऑफ विजन ही लोअर साईडला आहे, त्यावेळी हा जो तयार झालेला अँगल आहे, अँगल DAC मीन्स दिस अँगल इज नोन ॲज अ अँगल ऑफ डिप्रेशन. ह्या 3 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला की तुम्हाला ह्या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्री बेसवर जे काही ऍप्लिकेशन बेसवर जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करता येतील. चला तर आता आपण प्रॅक्टिस सेट 6.2 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सी द फर्स्ट वन. A person is standing at a distance of 80 meter from a church looking at its top. बघा, a person is standing at a distance of 80 meter. 80 meter distance वर एक पर्सन उभा आहे चर्च पासून 80 मीटर. फॉर एक्झाम्पल इथं आपण कन्सिडर केलं at a point A person is standing and the distance between the person and the church. Here we consider BC is the church. हा जो BC सेगमेंट दाखवलेला आहे त्याला आपण चर्च कन्सिडर करू. ठीक आहे. From point A, the observer or person is standing at a point A and he looking at the top of the church. चर्चचा तो टॉप पाहतोय. The angle of elevation बघा, angle of elevation आहे means angle formed at the higher level is 45 degree. Means here if we consider AC is line of vision. AC ही line of vision आहे का, तर ह्या ठिकाणी C च्या ठिकाणी टॉप ऑफ चर्च आहे आणि तो पर्सन टॉप ऑफ चर्च पाहतो आणि A ह्या ठिकाणी पर्सन हा उभा आहे. मीन्स पर्सन इज स्टँडिंग ऍट अ पॉइंट A. मीन्स द लाईन इन बिटवीन दॅट ऑब्झर्वर अँड द ऑब्जेक्ट इज द लाईन ऑफ विजन. म्हणजे AC ही लाईन ऑफ विजन झाली. ओके. अँड हिअर AB वी कन्सिडर हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री दिलेला आहे. म्हणजे कोणता अँगल 45 डिग्री आहे काही सांगू शकाल का? अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री. म्हणजे कोणता अँगल इथं 45? अँगल ए. अँगल ए. अँगल BAC मीन्स धिस अँगल इज 45 डिग्री. ठीक आहे. अजून काय दिले पहा. अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम द चर्च. चर्च पासून तो 80 मीटरवर तो पर्सन उभा आहे. म्हणजे 80 मीटर हे डिस्टन्स कोणतं येईल? डिस्टन्स हॉरिझॉन्टल लाईन. येस, डिस्टन्स AB इज 80 मीटर. ठीक आहे. आता आपण फिगर ड्रॉ केली म्हणजे जे काही फिगर मध्ये मेन्शन केलेलं आहे ते पहिलं आपल्याला इथं सगळं लिहावं लागेल. वी राईट हिअर इन फिगर कन्सिडर अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ पॉइंट A. अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ पॉइंट A. Sec BC is the height of church. Height of church. बघा, BC ही चर्च आहे आणि AB ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. मीन्स दॅट अँगल मेड बाय देम इज अ राईट अँगल. मीन्स हिअर वी राईट अँगल CBA इज अ राईट अँगल. मीन्स इट इज 90 डिग्री. ठीक आहे. आणखीन काय दिलं आता इथे? अँगल CAB is given here, it is a 45 डिग्री. आता हा जो अँगल आहे हा 45 डिग्री अँगल आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय पहा. फाइंड दी हाईट ऑफ द चर्च. हाईट ऑफ द चर्च म्हणजे BC हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा, आता आपण डायरेक्टली जाऊन काही चर्चची हाईट फाइंड आउट करू शकत नाही, पण जर आपल्याला हे डिस्टन्स माहित आहे, डिस्टन्स कोणतं, तर तो जो ऑब्झर्वर किंवा जो पर्सन आहे त्या चर्च पासून उभा ते डिस्टन्स माहित आहे आणि तो पर्सन तो त्या चर्चचा टॉप पाहण्यासाठी 45 डिग्रीचा अँगल करतो. मग या बेसवर आपण त्या चर्चची हाईट काढू शकतो. ओके. इन ट्रायंगल ABC बघा, थीटा इज हिअर 45 डिग्री. आता थीटाशी रिलेटेड आपल्याला रेशो घ्यायचा आहे. आता थीटाच्या अपोजिटला जी साइड आहे BC आणि BC इज द हाईट ऑफ चर्च.
म्हणजे थिटाच्या अपोजिटला जी बीसी आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि थिटाशी रिलेटेड जी आहे ऍडजेसंट साइड AB ती आपल्याला माहित आहे. बघा थिटाशी रिलेटेड आपण साइड घेतोय. AB is the distance between the church and the person and which is the adjacent side of the 45 degree and BC is the opposite side of that 45 degree. आता अपोजिट साइड ऍडजेसंट साइड ह्या दोन टर्म्स कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक रेशियोची रिलेटेड आहेत? tan theta. करेक्ट, टॅन थिटा. म्हणून आपण इथं रेशियो घेणार टॅन थिटा. व्हॉट इज टॅन थिटा? टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थीटा. ठीक आहे. आता अपोजिट साइड इज BC अँड ऍडजेसंट साइड इज AB. आता ह्या ठिकाणी आपल्याला थीटा हा 45 दिलाय. मीन्स वी राईट हियर tan 45 डिग्री इज इक्वल टू BC अपॉन AB ची व्हॅल्यू माहितीये का? BC ची व्हॅल्यू माहितीये? पहा बरं. BC इज द हाईट ऑफ चर्च जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि AB दिलेला आहे. AB 80 और 80 मीटर आहे. ठीक आहे. आता आपल्याला tan 45 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. हाऊ वी फाइंड tan 45? याच्यापूर्वी आपण टेबल कसा तयार करायचा पाहिलेला आहे, बरोबर आहे. त्यानुसार तो टेबल आपण विदिन सेकंड मध्ये तयार करू शकतो. रफ वर्क मध्ये रफ पेजवर आपण तो टेबल तयार करायचा. आता त्याच्यानुसार जर आपण फाइंड आउट केलं तर tan 45 ची व्हॅल्यू ही 1 आहे. मीन्स 1 इज इक्वल टू BC अपॉन 80. Why here? Means the value of tan 45 is 1. आपण टेबलची मदत घेतलेली आहे. टेबलमध्ये tan 45 ची किंमत ही 1 युनिट आहे. आता 1 इज इक्वल टू BC अपॉन 80 म्हणजे BC ची व्हॅल्यू काय आली? 81 जा 80. And what is BC? BC is the height of church. फिगर मध्ये पहा BC काय आहे? BC is height of church. Means height of church is equal to BC which is equal to 80 मीटर. म्हणजे ह्या ठिकाणी जी जो चर्च आहे त्या चर्चची हाईट आपल्याला ह्या ठिकाणी 80 मीटर मिळालेली आहे. बघा प्रत्यक्षात आपण ABC म्हणजे हाईट ही मेजर नाही करू शकत पण ट्रिग्नोमेट्रीच्या बेसवर आपण ह्या ठिकाणी त्या चर्चची हाईट मेजर केलेली आहे. See the second example. From the top of the lighthouse, an observer looking at a ship makes angle of depression of 60 degree. बघा आता इथे जो अँगल तयार होतो तो टाइप आहे अँगल ऑफ डिप्रेशन. मीन्स अ ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द टॉप ऑफ द लाईट हाऊस. लाईट हाऊसच्या टॉपला तो जो काही ऑब्झर्वर आहे तो स्टँडिंग आहे. म्हणजे इथं आपण कन्सिडर केलं AB इज द लाईट हाऊस. AB इज द लाईट हाऊस. ठीक आहे. आता या लाईट हाऊसवर पर्सन कुठे आहे? बघा फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग. मीन्स ऑब्झर्वर इज प्रेझेंट ऍट अ पॉइंट B. ऑब्झर्वर जो आहे तो पॉइंट B वर आहे. Means observer is present at a point B and he looking at a ship makes angle of depression of 60 degree. म्हणजे तो शिप कडे पाहतो. आता तो टॉप ऑफ द लाईट हाऊस आहे, शिप कडे पाहतो, अँगल ऑफ डिप्रेशन आहे म्हणजे ती शिप ह्या लेवल मध्ये असेल कुठेतरी. ठीक आहे. मीन्स वी कन्सिडर हियर ऍट अ पॉइंट C द शिप इज हियर. पॉइंट C पाशी ह्या ठिकाणी शिप आहे. बघा अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट द शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. आता अँगल ऑफ डिप्रेशन अँगल ऑफ डिप्रेशन हा कोणामध्ये असतो? हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन. ठीक आहे. म्हणजे ऑब्झर्वर हा B या ठिकाणी उभा आहे. मीन्स हिअर वी शो धिस डॉटेड लाईन. धिस डॉटेड लाईन इज हॉरिझॉन्टल लाईन. ही जी डॉटेड लाईन आहे तिला आपण हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली. ओके. आणि BC is the line in between the object and observer. Means BC is line of vision. BC जी लाईन आहे ती लाईन ऑफ विजन आहे. मीन्स अँगल मेड बाय हॉरिझॉन्टल लाईन
and here line of vision, this angle is an angle of depression which is a 60 degree. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो अँगल तयार झालेला आहे तो 60 डिग्री आहे. इथं आपण एक एक्स्ट्रा पॉइंट घेऊ डी. मीन्स बीडी इज अ हॉरिझॉन्टल लाईन. बीडी ही हॉरिझॉन्टल लाईन आहे अँड बीसी इज द लाईन ऑफ विजन. म्हणजे बी पासून तो ऑब्जेक्ट कडे पाहतो. मीन्स दिस इज द लाईन ऑफ विजन अँड अँगल ऑफ डिप्रेशन मीन्स द अँगल फॉर्म बाय ऍट द लोअर लेवल ऑफ हॉरिझॉन्टल लेवल. ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईनच्या लोअर लेवलला तयार झाला. मीन्स अँगल DAC is a 60 degree meter. If the height of the lighthouse is 90 meter, आता इथं आपण AB ही लाईट हाऊस कन्सिडर केली. द हाईट ऑफ दिस लाईट हाऊस इज 90 मीटर. ही 90 मीटर आहे. देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे ती जी काही शिप आहे ती शिप त्या लाईट हाऊस पासून किती डिस्टन्सवर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे ह्या ठिकाणी कोणतं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे याचा मीनिंग मला सांगा. फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. बोला. AC आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. अँड हिअर अँगल DBC इज अ 60 डिग्री. आता पहिला जे फिगर मध्ये आहे ते पहिला सगळं आपण मेन्शन करू. इन फिगर consider an observer is standing at a point B. Is standing at a point B and ship is at a point C. At a point C. Okay. Therefore, here seg BC is line of vision. Line of vision and BD is horizontal line. Horizontal line. Okay. Therefore, angle DBC is equal to 60 degree. And here angle BAC is equal to 90 degree. Why it is 90 degree? Because that lighthouse is always perpendicular to the ground level. ठीक आहे, त्यामुळे हा 90 डिग्री आला. आता इथं DBC हा अँगल 60 डिग्री आहे बघा. अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री आहे. पण जो ट्रायंगल तयार झालाय त्या ट्रायंगलशी रिलेटेड आपल्याला अँगल पाहिजे. मग या 60 डिग्री अँगलवरून आपण कोणता अँगल मेजर करू शकतो? Therefore, angle BCA is equal to, पहा हा अँगल किती येईल? अँगल BCA is equal to 60 डिग्री. रिझन काय येईल? बोला. कोणती कोण? Vertically up. नाही. It forms the Z letter. BD is parallel to AC. Here we consider BC is a transversal. Then angle DBC is congruent with angle BCA, means it is an alternate angle, pair of alternate angles. Okay. आता alternate angles हे इक्वल आहेत म्हणजे हा जो अँगल मिळाला तो आपल्याला 60 डिग्री. बघा आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो घ्यायचा आपल्याला. कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशो घ्यायचा? तो दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला समजणार. आता आपल्याला माहिती कुठली दिली आहे? लाईट हाऊस. लाईट हाऊस जी आहे त्याची हाईट दिली आहे. हाईट ऑफ द लाईट हाऊस म्हणजे 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड आपल्याला दिलेली. ठीक आहे. अँड काय फाइंड आउट करायचं आहे? द डिस्टन्स बिटवीन द शिप अँड द लाईट हाऊस. जे लाईट हाऊस आणि शिप मधलं डिस्टन्स म्हणजे AC फाइंड आउट करायचं आहे. आणि AC ही सेगमेंट 60 डिग्रीची ऍडजस्टंट साईड आहे. बघा अपोजिट साईड माहित आहे, ऍडजस्टंट साईड फाइंड आउट करायची आहे. म्हणजे कोणता रेशो आपल्याला घ्यावा लागेल? द रेशो विच इज रिलेटेड विथ अपोजिट साईड अँड ऍडजस्टंट साईड इज विच रेशो? टॅन थिटा. म्हणून इथं आपण टॅन थिटा घेणार. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपल्याला कुठला रेशो इथं घ्यायचा आहे. ठीक आहे. आता मी टॅन थिटा का घेतला? तर अपोजिट साईड माहित आहे
आणि ऍडजस्टंट साईड फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे एक साईड माहित आहे आणि फाइंड आउट करायचे, हे जे रिलेशन येईल, मग ते अपोजिट साइड आपण हायपोटेनस येईल, ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस येईल, तर कुठला येईल त्यानुसार आपण इथं रेशो घेऊ. ठीक आहे. वी राईट हिअर tan 60 इज इक्वल टू अपोजिट साइड इज AB अपॉन ऍडजस्टंट साइड इज AC. आता आपल्याला टेबलची मदत घ्यायची आहे. द व्हॅल्यू ऑफ tan 60 फ्रॉम ट्रिग्नोमेट्रिक टेबल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 60? इट इज हिअर √3. then √3 is equal to AB. AB ची व्हॅल्यू 90 आहे अपॉन AC. आता AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मीन्स वी राईट हिअर AC इंटू √3 इज इक्वल टू 90 डिग्री. मग AC ची व्हॅल्यू किती येईल? AC इज इक्वल टू, बोला, 90 अपॉन √3. बघा, AC ची व्हॅल्यू 90 अपॉन √3 आहे. आता डिनॉमिनेटरला √3 म्हणजे इरॅशनल नंबर आहे. मग अशा ठिकाणी आपण काय करतो? इरॅशनल नंबर डिनॉमिनेटरला ठेवतो का आपण? नो. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर करतो. येस, मीन्स वी रॅशनलाइज दी डिनॉमिनेटर. हिअर वी राईट रॅशनलाइज दी डिनॉमिनेटर. जो डिनॉमिनेटर आहे त्याला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. आता रॅशनलाइज कसं करणार आपण? 9th मध्ये झालेला आहे. जो डिनॉमिनेटरला फॅक्टर आहे त्याने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. मीन्स हिअर वी राईट AC इज इक्वल टू 90 इंटू √3 अपॉन √3 इंटू √3. बघा, √3 हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, त्याने आपल्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, म्हणजे ह्या ठिकाणी 90 √3 अपॉन 3 आलं. आता 3 ने आपण डिव्हाइड करू शकतो. AC इज इक्वल टू 3 3 जा 9 मीन्स 30 √3. ही व्हॅल्यू AC ची आली. बघा, AC म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. आता √3 ची व्हॅल्यू जर क्वेश्चन मध्ये दिली असेल तर ती व्हॅल्यू आपण इथे यूज करणार. आता √3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. इट इज 1.73. means the value of AC is equal to 30 into 1.73. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 0 as it is मी देऊन टाकला. 3 3 जा 9, 3 7 जा 21, कॅरी 2 घेतला, 3 1 जा 3 आणि हा 2 झाला 5. डेसिमल पॉइंट आफ्टर 2 डिजिट means 51.90 मीटर इज द डिस्टन्स ऑफ AC. म्हणजे AC चं डिस्टन्स आपल्याला किती मिळालं इथं? 51.90 मीटर. बघा, आणि AC काय आहे? द डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. सो हिअर वी राईट द शिप is 51.90 meter away from the lighthouse. Away from the lighthouse. जे लाईट हाऊस पासून त्या शिपचं डिस्टन्स हे 51.90 मीटर आहे. कशाच्या बेसवर आपण केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी हाईट ऑफ द लाईट हाऊस माहित होती आणि अँगल ऑफ एलिव्हेशन, आता इथं शिप पासून एलिव्हेशन झाला पहा. अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे, त्या बेसवर आपण हा 60 डिग्री मेजर केला. म्हणजे 60 डिग्री हा अँगल माहित आहे आणि लाईट हाऊसची जी हाईट आहे ती पण माहित आहे. या दोन्ही बेसिसवर आपण डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस मेजर केलं. Then we see the example number 3. See, two buildings are facing each other on the road of the width 12 meter. आता इथं फर्स्ट स्टेटमेंट काय सांगतंय? टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर, म्हणजे एकमेकांना फेस करून अशा टू बिल्डिंग्स आहेत. आता इथं आपण कन्सिडर करू, दिस इज द फर्स्ट बिल्डिंग अँड दिस वन इज द सेकंड बिल्डिंग. ठीक आहे, ह्या दोन बिल्डिंग एकमेकांना अपोजिट डायरेक्शनने उभ्या आहेत. इच अदर ऑन द रोड ऑफ द विड्थ 12 मीटर, म्हणजे ह्या ज्या आहेत त्या रोडच्या दोन्ही बाजूला बिल्डिंग्स आहेत. अँड द विड्थ ऑफ द रोड इज हिअर 12 मीटर. दिस इज 12 मीटर डिस्टन्स.
फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, आता इथं आपण कन्सिडर करू AB इज द फर्स्ट बिल्डिंग अँड CD इज द सेकंड बिल्डिंग. आता ह्या ठिकाणी दोन्ही बिल्डिंगची हाईट सारखी नाहीये पहा, कारण ह्या ठिकाणी आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन या बेसिसवर एक्झाम्पल आहे, त्यामुळे दोन्हींची हाईट आपण वेगवेगळी कन्सिडर केली. आता पुढे काय सांगितलं पहा, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. बघा याचा मिनिंग तुम्हाला लक्षात आला पाहिजे. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, याच्यापैकी आपल्याला फर्स्ट बिल्डिंग कन्सिडर करायचे. कोणती करायची आहे? विच इज अ 10 मीटर हाय, म्हणजे या दोघांच्या पैकी एक बिल्डिंगची हाईट ही 10 मीटर आहे. पण द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. आता हा मिनिंग सांगेल आपल्याला, म्हणजे दुसऱ्या बिल्डिंगचा टॉप पाहण्यासाठी अँगल ऑफ एलिव्हेशन होतो. अँगल ऑफ एलिव्हेशन होतो म्हणजे ह्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन पेक्षा ती लाईन ही लाईन ऑफ व्हिजन ही हायर लेवलला असते, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी तो जो पर्सन आहे तो कोणत्या बिल्डिंगवर उभा असेल? तो CD बिल्डिंगवर उभा आहे का तो AB वर उभा आहे? तो सेकंड बिल्डिंगचा टॉप पाहण्यासाठी 60 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन तयार करतो. मग तो कुठे उभा असेल? बोला. CD बरोबर आहे, म्हणजे तो पॉइंट D वर पर्सन उभा असेल. बघा, मीन्स अ ऑब्झर्वर सी द टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग मेकिंग अन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 60 डिग्री. म्हणजे ह्या ठिकाणी ही जी लाईन आहे ही आपली लाईन ऑफ व्हिजन झाली, लाईन ऑफ व्हिजन. And from point D, here we draw line, horizontal line, which intersects AB at a point, consider here P. And this is our horizontal line. या ठिकाणी horizontal line आहे. बघा, angle of elevation means the angle of elevation formed when the line of vision is lie at the higher level of horizontal line. Means this angle means angle ADP, this angle having a measure of 60 degree. त्याचं मेजरमेंट 60 डिग्री आहे. ठीक आहे. आता आणखीन काय दिलं पहा, व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. मग आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट ही फाइंड आउट करायची आहे. बघा, अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ बिल्डिंग whose height is 10 मीटर. मीन्स DC इज 10 मीटर. ह्या ठिकाणी जी सेकंड हाईट जी स्मॉलर बिल्डिंग आहे तिची हाईट आपल्याला ह्या ठिकाणी 10 मीटर दिलेली आहे. आणि AB ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगची हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सी, AB इज द बिल्डिंग, CD is the building and BC is the ground level. Means here angle B, angle C are the right angles. आता ह्या ठिकाणी AB हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, पण त्या बेसवर पहिल्यांदा आपल्याला ह्या ठिकाणी PB ची लेंथ फाइंड आउट करता येते का बघायची आहे आणि DP ची सुद्धा लेंथ फाइंड आउट करता येते का बघायची आहे. बघा बरं, आपल्याला BP ची लेंथ किंवा PD ची लेंथ फाइंड आउट करता येईल का? बोला. Okay, see here. In figure, first we write, consider here AB and CD are the two buildings. Okay. Length BC is the width of the road, which is a 12 meter. And CD is the height of the first building, which is a 10 meter. And here we have to find the height of the second building, means we have to find here AB. आपल्याला AB हे distance find out करायचं आहे. ठीक आहे. Here sec AD is line of vision. And PD is horizontal line. Therefore, angle ADP
P, angle ADP, this angle having a measure of 60 degree. ठीक आहे. आता हा CD आहे, CD ची लेंथ BP इतकी कधी येईल बोला. बघा, ज्यावेळी अपोजिट साइड्स इक्वल येतील. आता आपल्याला BP ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग ह्या ठिकाणी आपण कन्सिडर केला क्वाड्रिलॅटरल BCDP, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा आपण विचार करणार. इन धिस क्वाड्रिलॅटरल angle B is equal to angle C is equal to angle P is equal to 90 degree. बघा, अँगल B हा 90 डिग्री आहे, अँगल C हा 90 डिग्री आहे, अँगल P देखील 90 डिग्री आहे. मीन्स हिअर अँगल D हा देखील 90 डिग्री येईल. याचं रिझन काय? इट इज अ रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, रिमेनिंग अँगल तो सुद्धा 90 डिग्री आला, म्हणजे ऑल अँगल्स आर राईट अँगल. देअरफॉर दिस क्वाड्रिलॅटरल BCDP इज अ रेक्टँगल. जेव्हा सगळ्या क्वाड्रिलॅटरलचे सगळे अँगल्स हे राईट अँगल्स असतील त्यावेळी तो रेक्टँगल असतो. आता रेक्टँगल आहे याचा अर्थ काय झाला? CD is equal to BP is equal to 10 meter. Opposite sides have a equal length. Okay. Again, BC equal to DP equal to 12 meter. बघा, आपल्याला AB चं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, पण AB चं डिस्टन्स आपण डायरेक्टली मेजर करू शकत नाही. मग आता इथं आपण हा क्वाड्रिलॅटरल का कन्सिडर केला? तर या बेसिसवर आपल्याला जेवढा CD आहे तेवढा आपल्याला BP मिळणार. म्हणजे त्या बिल्डिंगची थोडीफार हाईट आपल्याला माहित झाली. म्हणजे BP इज द पार्ट ऑफ द सेकंड बिल्डिंग. ठीक आहे. आणखी ह्या ठिकाणी जेवढा BC आहे तेवढाच PD, म्हणजे PD ची लेंथ सुद्धा 12 मीटर आली. बघा, आपल्याला इथे हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग म्हणजे AB चं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. मग AB च्या डिस्टन्स मध्ये BP हा जो पार्ट आहे त्याचं डिस्टन्स आपल्याला माहित झालं. इट इज अ 10 मीटर. 10 मीटर. मग आता आपल्याला कोणतं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल म्हणजे सेकंड बिल्डिंगची हाईट आपल्याला माहित होईल? AP. AB ही फुल हाईट झाली, म्हणजे हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज AB. पण त्या AB मध्ये BP हा पार्ट माहित आहे बघा आपल्याला, 10 मीटर आहे. मग बिल्डिंगची हाईट जर फाइंड आउट करायची असेल तर अजून कुठलं डिस्टन्स आपल्याला माहित पाहिजे? फिगर मध्ये बघून सांगा. BP माहिती आहे, AB चं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय म्हणजे आपल्याला AP माहित पाहिजे. AP हे डिस्टन्स माहित आहे का? बघा बरं, इथं मी डॉटेड लाईन दाखवली त्याच्यावरच. AP हे डिस्टन्स माहिती आहे का आपल्याला? नाही. म्हणजे AP हे डिस्टन्स जर फाइंड आउट केलं तर AP आणि PB ची ऍडिशन म्हणजे हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग येईल. आता AP चं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर जो आपला ट्रायंगल आहे, ट्रायंगल APD आपण विचारात घेणार. इन ट्रायंगल APD बघा, अपोजिट साइड फाइंड आउट करायची आहे आणि ऍडजेसंट साइड आपल्याला PD माहित आहे. म्हणजे कोणता रेशो घ्यावा लागेल? Tan theta. Tan theta, correct. Tan theta is equal to opposite side means AP upon adjacent side means PD or DP. ठीक आहे. आता tan theta म्हणजे tan theta चं मेजरमेंट किती आहे? 60. म्हणजे इथं घेतलं आपण tan 60 डिग्री इज इक्वल टू AP माहिती आहे का आपल्याला? AP चं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. BP माहिती आहे का? सॉरी, BP नाही, PD चं डिस्टन्स किती आहे? इट इज अ 12 मीटर. बरोबर आहे. आता tan 60 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार थ्रू टेबल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 60? √3. √3. ओके. √3 is equal to AP upon 12. मीन्स AP चं डिस्टन्स किती येईल? AP is equal to 12√3. ठीक आहे. आता AP फाइंड आउट केला म्हणजे ही जर हाईट असेल पूर्ण बिल्डिंगची, ह्या ठिकाणी पॉइंट P आहे, हा A आहे, हे AP डिस्टन्स 12√3 आलं.
ठीक आहे. आणि बीपी हे डिस्टन्स आपल्याला माहित आहे ते 10 मीटर आहे. मग हाईट ऑफ बिल्डिंग काय येईल? बोला. AB इज इक्वल टू ऍडिशन ऑफ AP अँड PB, या दोघांची ऍडिशन करावी लागेल. आता ह्या ठिकाणी AP ची व्हॅल्यू 12√3 आहे आणि PB ची व्हॅल्यू 10 आहे. बघा, 12√3 आणि 10. आता ह्या दोघांची आपण ऍडिशन करू शकत नाही. बोथ आर नॉट द लाईक टर्म्स. इथं 12√3 हा फॅक्टर 10 ला नाहीये, म्हणजे ही ऍडिशन आहे अशी राहणार. मीन्स AB इज इक्वल टू 10 प्लस 12√3. आता इथं आपण 12√3 ची व्हॅल्यू घेतली असती जर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली असेल तर. क्वेश्चन मध्ये पहा, √3 ची व्हॅल्यू दिली आहे का? याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यू दिली होती 1.73, म्हणून आपण ती घेतली. आता इथं व्हॅल्यू दिलेली नाहीये, त्यामुळे आन्सर आपण आहे असं ठेवणार. आणि व्हॉट इज AB? AB हा फिगर मध्ये पहा काय आहे. AB इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. So here we write height of second building is in bracket 10 plus 12√3 मीटर. बघा, इनडायरेक्टली काढलाय. आणि जर आपल्याला करेक्ट हाईट काढायची असेल तर √3 ची व्हॅल्यू दिली असेल तर ती आपण याच्यामध्ये घेणार आणि याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग मिळून जाईल, जी आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेली होती. See the question number 4. Two poles of height 18 meter and 7 meter are erected on the ground. Ground वर दोन पोल आहेत. Consider AB is the first pole and CD is the second pole, which are erected on the ground. Therefore, angle B, angle C are right angles. Okay. The height of that two poles means AB having a height of 18 meter and CD is the second pole having a height of 7 meter. The length of wire fastened at their tops is 22 meter. जे दोन बिल्डिंगचे जे टॉप आहेत त्या टॉपला एक वायर आपण अटॅच केलेली आहे. मीन्स AD is the wire. This is the wire here. AD is the wire which is fastened at their tops having a length 22 meter. त्याची जी लेंथ आहे ती 22 मीटर आहे, म्हणजे AD हा ह्या ठिकाणी आपल्याला 22 मीटर दिलेला आहे. फाइंड द अँगल मेड बाय वायर विथ द हॉरिझॉन्टल. आता ही जी वायर AD आहे, या वायर AD ने हॉरिझॉन्टल लाईनशी जो अँगल तयार केलेला आहे तो अँगल आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी D पासून एक आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. कन्सिडर हियर DM is the horizontal line and the angle made by the wire with horizontal line means which angle here we have to find. कोणता अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे? फिगर मध्ये बघून सांगू शकताय. Angle A. अँगल मेड बाय वायर विथ हॉरिझॉन्टल लाईन. वायरने हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला अँगल. वायर Angle D. Angle ADM. DM is the correct answer. अँगल D म्हणून चालणार नाही आपल्याला. वर्टेक्स D पाशी दोन अँगल तयार होतात. विच अँगल इज फॉर्म बाय वायर अँड हॉरिझॉन्टल लाईन? दॅट इज अँगल ADM. हा जो अँगल आहे हा थीटा कन्सिडर केला. याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट वी राईट ऑल दॅट इज मेन्शन इन द फिगर. सी हियर इन फिगर segment AB and CD are the two poles. Say AD is the wire fastened at their top.
at their top. Okay, therefore here we write AB having the length 18 meter, CD having the length 7 meter, and AD is the length of wire which is a 22 meter. And here angle ADM here we considered as a theta, which we have to here measure here. आपल्याला थीटा तो फाइंड आउट करायचा आहे. बघा, थीटा फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आता ह्या ठिकाणी जर थीटाचं रिलेशन काढायचं असेल तर अपोजिट साइड, ऍडजेसंट साइड किंवा हायपोटेनस या रिलेशन मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. आता ह्या ठिकाणी आपल्याला अपोजिट साइड फाइंड आउट करता येईल का? बोला. AM ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल का? जे आपल्याला मेजरमेंट दिलेले आहेत फिगर मध्ये त्याच्यानुसार आपण AM फाइंड आउट करू शकणार आहोत का? हो टीचर. कसं फाइंड आउट करणार? अपोजिट साइड आपण हायपोटेनस साइन थीटा. हो, थीटा घेणार पण अपोजिट साइड पण माहित नाही आपल्याला आणि ऍडजस्टंट साइड पण माहित नाही. आता थीटा जर माहित असतं तर आपण रेशो घेतला असता, पण थीटाचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आलं का लक्षात? आपल्याला ह्या ठिकाणी थीटा 30 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री असा काही दिलेला नाहीये. तो फाइंड आउट करायचा आहे आणि तो फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड असलेल्या साइड्स आपल्याला माहित पाहिजेत. मग आता ह्या ठिकाणी AM ही आपण साइड काढू शकतो. पहा, आता AM साइड जर काढायची असेल कशी काढणार आपण? तर AB मधून जर BM आपण सबट्रॅक्ट केला तर AM निघणार. करेक्ट? आता AB ची लेंथ दिली आहे 18 आहे, मग BM किती असेल? बोला. 7 मीटर. 7. का बरं 7 सांगितलं आपण? The angle BC and M is a 90 degree. So remaining angle becomes also 90 degree. So quadrilateral MBCD is an rectangle. Okay. So opposite sides are congruent. So MB is 7. MB ची व्हॅल्यू 7 दाखवण्यासाठी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पहिला आपल्याला रेक्टँगल प्रूफ करावा लागेल. बरोबर आहे? इन क्वाड्रिलॅटरल BCDM angle B is equal to angle C is equal to angle M is equal to 90 degree. Okay. Therefore, angle MDC is equal to 90 degree. What is the reason? It is the remaining angle of quadrilateral. If all angles, means all three angles are right angle, then remaining angle is also right angle. Okay, and all angles are right angle. Therefore, quadrilateral BCDM is a rectangle. हा rectangle आहे. ठीक आहे? Rectangle आहे. Therefore, what is that? Means CD is equal to BM is equal to 7 meter. बघा, CD आणि BM ची व्हॅल्यू ही 7 मीटर आली. आता BM 7 आहे, मग आपल्याला AM ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हाऊ वी फाइंड AM? आता आपण AM कसं फाइंड आउट करणार? दॅट इज AB मायनस BM. ठीक आहे? AB ची व्हॅल्यू 18 आहे. 18 minus 7 means 11 meter is the length of AM. बघा, AM ची व्हॅल्यू आपण 11 मीटर फाइंड आउट केली आहे. आता आपल्याला थीटा काढायचंय. थीटाच्या अपोजिट साइड माहितीये, हायपोटेनस माहितीये. बघा, अपोजिट साइड 11 मीटर आली, हायपोटेनस 22 मीटर आला. म्हणजे ह्यासाठी आपल्याला ट्रायंगल विचारात घ्यावा लागेल. इन ट्रायंगल AMD angle ADM is equal to theta. आता अपोजिट साइड, ऍडजेसंट अपोजिट साइड, हायपोटेनस हा रेशो कोणता येईल? बघा, थीटा. कोणता रेशो येईल? साइन थीटा. साइन थीटा येईल. कोणता? साइन थीटा. बघा, अपोजिट साइड AM माहित आहे, हायपोटेनस 22 आहे.
मग अपोजिट साइड हायपोटेनस हे जर कन्सिडर केलं तर हे रिलेशन आपल्याला साइन थिटा मध्ये मिळतं, म्हणून आपण इथे रेशो घेतला साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड मीन्स AM अपॉन AD. आता AM ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 11/22, म्हणजे ह्या ठिकाणी साइन थिटाची व्हॅल्यू किती आली? 11 1 जा 11 2 जा, साइन थिटा 1/2 आला. आता आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल जर पाहिला तर ट्रिग्नोमेट्रिक टेबल नुसार साइन ची व्हॅल्यू 1/2 येईल. असा थिटा कोणता असेल? व्हॉट इज द मेजर ऑफ थिटा? If we see 30 degree. yes, if we see 30. trigonometric table, the value of sin 30 is equal to 1/2. Means what is theta? Theta चा measurement किती असेल? It is 30 degree. Okay. And what is theta? Theta कोण आहे? Angle made by wire with the horizontal. With the horizontal is 30 degree. त्या ज्या अँगल तयार झाला आहे त्याचं मेजरमेंट हे 30 डिग्री आले. बघा, आपल्याला अँगलच फाइंड आउट करायचा होता. त्यासाठी पहिला आपण AM चं डिस्टन्स फाइंड आउट केलं. AM हे थिटाची अपोजिट साइड आहे आणि AD हा हायपोटेनस आहे. अपोजिट साइड हायपोटेनस हा रेशो आपल्याला साइन थिटा मेन्शन करतो, म्हणून आपण साइन थिटाचा यूज केला. साइन थिटा इज इक्वल टू 11/22, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 आली. आता ट्रिग्नोमेट्रिक टेबल जो आहे आपला त्याच्यामध्ये साइन 30 ची व्हॅल्यू ही 1/2 आहे. म्हणजे अर्थ काय झाला की ह्या ठिकाणी थिटा जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला 30 डिग्री मिळालेलं आहे. See the example number 5. A storm broke a tree and the tree top rested 20 meter from the base of the tree. बघा, storm broke a tree. वादळ आलेलं आहे, वादळामुळे ते झाड ब्रेक झालेलं आहे. आता ते झाड कुठल्याही पार्ट मध्ये ब्रेक होऊ शकतं. आपण जर कन्सिडर केलं तर AB हे ट्री आहे, ठीक आहे. आणि AB हा जो ट्री आहे या ट्री मध्ये पॉइंट C आपण कन्सिडर केला की पॉइंट C पाशी तो जो ट्री आहे तो ब्रेक झालाय. मीन्स ऍट अ पॉइंट द ट्री ब्रेक्स अँड इट स्टक टू द ग्राउंड. तो ग्राउंडला टच होतो. ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. म्हणजे हा जो ट्री टॉप आहे, हा जो पॉइंट A आहे, हा पॉइंट A ह्या पॉइंट D ला टच झालाय. म्हणजे हा जो CD पार्ट आहे, दिस इज द पार्ट ऑफ द ट्री. CD हा ट्रीचा पार्ट आहे. C पासून ट्री ब्रेक झालेला आहे आणि त्या ट्रीचा टॉप पॉइंट D ला स्टक करतो ऍट अ डिस्टन्स ऑफ 12 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. ट्रीचा जो बेस आहे ऍट अ पॉइंट B, त्या B पासून तो पॉइंट जो टच झालेला आहे ग्राउंडला ते डिस्टन्स 20 मीटर आहे. पुढे पहा, अँगल मेकिंग an angle of 60 degree with the horizontal means that broken part make the angle with the horizontal of 60 degree. म्हणजे ह्या ठिकाणी जो ब्रोकन पार्ट आहे CD, तो CD ग्राउंडला ज्या ठिकाणी टच होतो त्या ठिकाणी अँगल हा 60 डिग्री आहे. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. आपल्याला ट्रीची हाईट फाइंड आउट करायची आहे. पहा, हा जो AC पार्ट आहे तोच AC पार्ट हा आपण CD म्हणून दाखवलेला आहे. मीन्स AC अँड CD आर द इक्वल. देन फाइंड द हाईट ऑफ द ट्री. ट्रीची हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे कोणतं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे फिगर मध्ये बघून सांगू शकताय? बोला. पूर्ण हाईट ऑफ द ट्री फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे AB ही पूर्ण हाईट आहे. आता AB ही पूर्ण हाईट आहे म्हणजे AB चं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला BC चं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. आणि CD इज द ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री, म्हणजे CD चं पण डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. आणि हा जो CD आहे तो CD म्हणजेच AC आहे. दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला AB मिळणार आहे.
Okay. In figure, consider AB is a tree which break at a point C and touch to ground at a point D. Okay. Therefore, BD is equal to 20 meter and angle made by that broken part with horizontal means angle CDB is equal to 60 degree. What is the question? Find the height of the tree. Means here we write height of tree is equal to AB. But what is AB? AB is the addition of BC and CD. AB ही BC आणि CD ची ॲडिशन आहे आणि या दोघांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. जी BC आणि CD ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा BC म्हणजे आता फर्स्ट आपल्याला जर BC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशो घ्यावा लागेल? बोला. BC is the opposite side and BD is the adjacent side. जो कोणता रेशो घ्यावा लागेल? tan theta. Tan theta. Okay. Tan theta is equal to opposite side is BC and adjacent side is BD. Okay. Tan 60 is equal to theta चं मेजरमेंट 60 आहे. आता BC आपल्याला दिलेला आहे का? नाही. सो वी राइट ॲज इट इज BC अपॉन BD ची व्हॅल्यू किती आहे? 20. ओके. आता tan 60 ची व्हॅल्यू इट इज √3 is equal to BC upon 20 means the value of BC is equal to 20√3. बघा BC is the part of the tree. BC हा ट्रीचा एक पार्ट आहे ज्याची लेंथ 12√3 मिळाली. ठीक आहे. आता पूर्ण आपल्याला ट्रीची हाईट फाइंड आउट करायची आहे म्हणजे सीडीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता सीडीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. पहा आता मग आपल्याला ऍडजेसंट साइड माहित आहे म्हणजे बीडी माहित आहे आणि हायपोटेनस आपल्याला फाइंड आउट करायचे. कोणता रेशो घेता येईल? ऍडजेसंट साइड माहित आहे, हायपोटेनस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कोणता? येस, cos 60. मग आता इथं आपण रेशो घेतला cos 60 इज इक्वल टू ऍडजेसंट साइड इज BD अपॉन हायपोटेनस इज CD. ठीक आहे. cos 60 आता cos 60 ची व्हॅल्यू टेबल नुसार किती येते? इट इज 1/2 इज इक्वल टू BD इज 20 अपॉन CD. आता CD ची व्हॅल्यू काढायची आहे मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन. CD इज इक्वल टू 40. CD ची व्हॅल्यू आपल्याला इथे 22 40 मिळाली. CD is the part of that broken tree. आता क्वेश्चन काय आहे आपल्याला? फाइंड द हाईट ऑफ द ट्री. हाईट ऑफ द ट्री कशी फाइंड आउट करणार आपण? which is AB, which is the addition of BC plus CD. BC आपल्याला मिळालेला आहे 20√3 आणि CD इथे मिळाला 40. आता दोघांची ऍडिशन आपल्याला इथे करता येणार आहे का? बोला. दोघांची ऍडिशन आपण नाही. Therefore we write here height of the tree is 20√3 plus 40 मीटर. त्यामुळे ह्या ठिकाणी जो काही ट्री आहे त्या ट्रीची पूर्ण हाईट ही 20√3 plus 40 मीटर इतकी आली. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू वन्स अगेन.